शासकीय कार्यालयांमधून देवादिकांचे फोटो काढण्याच्या परिपत्रकामुळे शिवसेना नाराज झाली आहे। त्यामुळे भाजपवर टीका करायला उद्धव ठाकरे यांना एक नवा मुद्दा मिळाला आहे। उद्याच्या भाषणात उद्धव ठाकरे हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे। 2002 मध्ये आघाडी सरकारने पहिल्यांदा हे परिपत्रक काढलं होतं, मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार फारसं आग्रही नव्हतं। मात्र आता भाजपा सरकारने मंत्रालयातील धार्मिक फोटोंना हद्दपार करत भावनेला हात घातलाय। जे आघाडी सरकारला जमलं नाही ते हिंदुत्ववादी सरकारने केल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे। आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना या मुद्द्याचा भाजप विरुद्ध पुरेपूर वापर करण्याची शक्यता आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, शिवसेनेला आता भाजप विरुद्ध एक नवा मुद्दा मिळालाय, तोही ऐन निवडणुकांच्या तोंडावर, काय सांगाल? हिमाली 4 जानेवारीला हे परिपत्रक निघालं आणि यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की शासकीय कार्यालय जी आहेत, मग ती मंत्रालय असून दे, जिल्हा पातळीवरची असून दे किंवा तालुका पातळीवरची असून दे, या कार्यालयांमध्ये जे देवांचे, मग कुठल्याही धर्माशी संबंधित देवांचे फोटो असतील, तस्विरी असतील, त्या काढून ठेवाव्यात, सन्मानाने काढून ठेवाव्यात, त्यांची पूजा किंवा त्या संदर्भातले कार्यक्रम करू नयेत, अशा प्रकारचं स्पष्ट सूचना देणारं परिपत्रक काढलं होतं। आणि हे परिपत्रक नेमकं वादाची ठिणगी या निमित्ताने पडणार आहे। नेमका एक मुद्दा शिवसेनेला भाजपवर टीका करण्यासाठी मिळणार आहे। आपल्याला माहिती आहे की गेले काही दिवस शिवसेना भाजप एकमेकांवर सातत्याने टीका करते, युती होणार की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे, किंवा युती असताना सुद्धा किंवा सरकारमध्ये असून सुद्धा शिवसेना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाजपावर टीका करताना बघायला मिळते। आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा एक नवीन मुद्दा शिवसेनेला मिळालेला आहे। शिवसेनेच्या एका वरिष्ठ मंत्र्याने या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि हा मुद्दा येणाऱ्या प्रचारामध्ये, येणाऱ्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये शिवसेना उचलणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। थोडक्यात भाजप शिवसेनेमध्ये जे वाद चालू आहेत त्याच्यामुळे एका नव्या वादाची या परिपत्रकामुळे भर पडली आहे आणि शिवसेना या वादाचा, या मुद्द्याचा चांगला फायदा उठवत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे, यावरून स्पष्ट होत आहे। नक्की, धन्यवाद अमित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।